ट्रॅव्हलिंगची तयारी एक साईडला, पण घरचं फंक्शन असेल ना, तर मनामध्ये एकच विचार आणि एकच टेन्शन असतं, की मी सगळी पॅकिंग व्यवस्थित केली आहे ना, काही विसरले तर नाही आहे ना? तर नमस्कार मेरे प्यारे फॉलोवर्स, माझं नाव प्राजक्ता. वेलकम टू माय मिनी व्लॉग. मी माझ्या या आधीच्या ब्लॉगमध्ये जसं सांगितलं होतं, की मला एंगेजमेंटसाठी बाहेरगावी जायचं आहे, तर ही सगळी पॅकिंग तयारी त्याच्यासाठी आहे. मी 3 to 4 डेजसाठी बाहेरगावी निघाली आहे आणि मला सिम्बाला सोडून जावं लागतंय. त्याचं मला खूप वाईट वाटतंय आणि खूप असं वाटतंय, की मी माझ्या सिम्बाला एकट्याला सोडून बाहेर झाले. पण माझा सिम्बा घरी एकटा नाही आहे. आमचे हे म्हणजे माझा नवरा असणार आहे माझ्या सिम्बाला सोबत. ते दोघं घरी राहणार आहेत. मी एकटीच बाहेरगावी निघाली आहे. घरची एंगेजमेंट आहे. एंगेजमेंटला जाणं हे जरुरी आहे आणि माझ्या नवऱ्याला सुट्टी नाही मिळाली. म्हणून मग मी स्वतः एकटीच निघाली आहे आणि मी नाशिकला जाणार आहे. एंगेजमेंट ही पिंपळनेरला आहे, धुळे जिल्हा आणि मी नाशिकला जाणार, मग मम्मी-पप्पाकडे जाणार आणि त्यांच्याबरोबर मग एंगेजमेंटला जाणार. तर असा हा माझा ट्रॅव्हलिंग असणार आहे. ट्रेनमध्ये बसले, मस्त ट्रेन निघाली आणि ह्या सीटवर मी एकटीच आहे. चारही सीट खाली आहे. कारण की या सीटची बुकिंग ही नाशिकमधून आहे. सगळे जे काही लोकं आहेत ते नाशिकमधूनच चढतील. नाशिकपर्यंत तर माझी एकटीचीच मज्जा आहे. कारण की मी एकटीच सीटवर बसलेली आहे. तुमचं कधी असं होतं का ट्रेनमध्ये बसले की बाहेर गाडी बघून असं वाटतं की मी गाडीमध्ये असायला हवं होतं आणि जेव्हा गाडीमध्ये असते तेव्हा असं वाटतं की मी ट्रेनमध्ये बसलेली हवं होतं. म्हणजे मी मस्त पाय वगैरे पसरून ट्रेनमध्ये झोपली असते. असं माझ्यासोबत बऱ्याच वेळा होतं. मी राजधानी एक्सप्रेसमध्ये बसली आणि खूप लवकर ट्रेन ही कसाऱ्या घाटात आली आहे. कसाऱ्या घाट हा पावसाळ्यात इतका सुंदर दिसतो, पावसाळ्यामध्ये खूप सुंदर दिसतोय आणि उन्हाळा चालू आहे, तर बघा सगळं ओसड दिसते, सगळे झाडं वाळून गेलेत, पाणी खूप कमी आहे. इथे खूप छान धबधबा वाहताना दिसतो. हा जो एरिया आहे, हा मानस रिसॉर्टच्या पाठीमागची साईड आहे, जी पावसाळ्यात खूप सुंदर दिसते. फायनली ट्रेन नाशिकला पोहोचली. राजधानी एक्सप्रेस ही नाशिकला 6:30च्या आसपास नाशिकला पोहोचते. भाऊ स्टेशनला घ्यायला येणार होता. त्याची वाट बघत मी चिप्सचं पाकीट घेतलं आणि ते खात बसले होते. तेवढ्यात भाऊ आला. मग आम्ही बस स्टँडवर आलो. CNG बस ही 210 नंबरची दिंडोरीला जाते. आमचं नाशिकमधून 20 किलोमीटर पुढे गाव आहे दिंडोरी. भावाने स्कूटर ही बस स्टँडलाच लावलेली होती. मस्त घरी आलो. मम्मीने मस्त माझ्या आवडीचा स्वयंपाक केलेला होता. तर असा होता आजचा डे. थँक यू सो मच. टेक केअर अँड बाय.